ओम नमो भगवते वासुदेवाय. पंचम स्कंद प्रथम अध्याय. जय जयाजी महापुरुषा, जय जयाजी पुरुष विशेषा, जय जयाजी निर्विशेषा शेषावशिष्टा तुझ नमो. स्वयंभुवाचा द्वितीय पुत्र महाभागवत प्रियव्रत. त्याच्या ऐकण्या चरित्र परीक्षित पुसे गुरुराया. कर्मबंधाचे गडे बंधन ऐसा असता ग्रस्ताश्रम. प्रियव्रत भागवत आत्माराम ग्रही रंगला कैसाजी. परमेश्वर चरण छायेने संतुष्ट झाले महात्मे निवृत्त चित्त. त्यांना कुटुंबासक्ती न च असता प्रियव्रत चरित्र सांगावे. श्रीशुक राजायासी म्हणत भक्त भगवच्चरण. कमल मकरंद सेवे लीला कथामृतपानाने मत. सदा असती तल्लीन ते परी काय प्रारब्धेशी घडे अंतराय हरिचरणासी. प्रारब्ध भोगोनी पुन्हा सेविती हरिभक्ती कधी सांडती ना. गंधमादन पर्वत गोयत प्रियव्रत होता नारदा समवेत. सर्व संगत परित्याग विचार करीत तव पातला म्हणू तेथे. त्यास करण्या कर्म प्रवृत्त मरीचादी ऋषी आणले समवेत. ब्रह्मदेवही पातले शीघ्र तेत प्रियव्रताशी सांगाया. ब्रह्मदेव सृष्टी करता ब्रह्मा स्वय वेद वक्ता. ब्रह्मा असे धर्मज्ञाता बाबा प्रियव्रता ऐक म्हणे. त्रिकाल बाधित जे सत्य ज्यासी म्हणते शास्त्र. ऋत तोची सांगत तुझ प्रत चित्ती धरी बोध खरा. आम्ही सर्व ईश्वराधीन पारतंत्र्य असे जाणे. वर्ततो त्याचे स्वाधीन होऊन उपाय आपुला चालेना. बुद्धी विद्या योग तप द्रव कर्म धर्माधिक तत्कृती मिथ्या करू न शकत. सर्व आधीन त्याचेनी आपुला देह पराधीन. तेनेचे आपणा दिदला देख. शोक मोह उत्पत्ती नाश सुख दुःखादी भोगण्याची. स्वकर्मे लाभे जो जो देह त्याचे ठाई धरती स्नेह. ते देह ही आपण ऐसा मोह देह पारतंत्र्य आपणासी. वेदवाणी त्याचेची वचन ही दावन केली निर्माण. पशुवत बंधनी सर्व जाण कर्म पारतंत्र्य आपणासी. डोळसने तिकडे जाई आंधळ्याचे परी पाही. सुख दुःख तैसे आपणाही इच्छा नसता भोगणे पडे. एवम देहे कर्मे आधी भोगे जीवा पारतंत्र्य लागले आहे. ते तर अहम ममत्व अभिमान वाये वृथा आहे सर्व बाळा. जिही अहंकार दिला दवडोनी झाले मुक्त महाज्ञानी. पूर्वकर्म भोग त्याई लागोनी कथा इतरांची कोण येथ. घर सोडोनी नेलावनी काय संगेत सुटे प्राणी. पैसले षडरिपू त्याचे मनी ते तो आले सेवेची की. जो का जितेंद्रिय झाला गृही भय नाही त्याला. हरिचरणाचा आश्रित झाला ग्रहस्थाश्रम त्या काय करी. ज्या वाटे षडरिपू जिंकावे त्याने ग्रहस्थाश्रमी व्हावे. हळूहळू आपले कार्य साधावे लक्ष ठेवणी हरिपायी. व्हावया आपले संरक्षण दुर्गाचा आश्रय करी राणा. तैसा ग्रहस्थाश्रम दुर्ग जाणा. साधके करावा निजाश्रय म्हणून तू विचार करी. प्रथम ग्रहस्थाश्रम स्वीकारी उचित भोग भोगावे अवसरी. आणि त्यागी सकाळी हे ऐकोनी ब्रह्मदेवाचा उपदेश. प्रियव्रता मानला सावकाश. नारदेही वंदिले ब्रह्मदेवास. ब्रह्म गेला स्वस्थानी. विश्वकर्मा प्रजापती याची कन्या बहिर्ष्मती दिदली प्रियव्रताप्रती. अग्निद्र आणि पुत्र दश झाले. प्रियव्रताची द्वितीय पत्नी उत्तमादी पुत्र झाले. तिन्ही पुढील मन्वंतराधिपती झाले ऐसे सांगती. पृथ्वी सूर्याच्या सन्मुखासे अर्धभाग तोची व्याप्त प्रकाशे. अर्धभागी अंधारासे राये ऐसा जाणोनी. सर्व पृथ्वी व्हावी प्रकाशित म्हणून रती बैसवले सर्व सूर्यसदृश. प्रियव्रत घाली प्रदक्षिणा 7 तेने अवनी उजळली. तेने जंबू आदिद्वीप सप्त झाले. क्षार इक्षु आदी सागर 7 राये अग्निध्रादी सप्तपुत्र सप्तद्वीपी स्थापिले. कन्या ऊर्जस्वती होती ती अर्पिली शुक्राप्रती. देवयानी कन्या त्याप्रती ऐसी संतती जाणीजे. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले वैकुंठाप्रत. नारदोपदिष्ट मार्गाने धन्य प्रियव्रताची करणी. पृथ्वी प्रकाशबिली जैसी तरणी. गुरु ज्याचा नारद मुनी वैकुंठी निशाण लाविले. सकळ जीवा व्हावे सुख म्हणून द्वीपे केले 7. मर्यादा आखल्या यथास्थित ईश्वर भक्त प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत. नामे अग्निद्र जंबू द्वीपनाथ. प्रजा पाळत असे पुत्रव्रत. पुत्र प्राप्त अर्थ तप केले. तप करी महादारुणा मंदार चलावरी जाण. पूर्वचित्ती पाठविले ब्रह्म्याने. अग्निध्रे वारिले अनुनये.
त्यास झाले 9 सूत. नाभी किंक किंग पुरुष हरिवर्ष इलावृत. रम्य किरणमय कुश भवाश्व केतुमाल नामे. त्या जंबुद्वीपाचे केले भोग भाग नव पुत्रांलागी दे. सर्व पूर्वचित्ती गेली ब्रह्मलोकास्तव. अग्निद्र 8वी चित्ती जलागी. काम्य कर्मे कर्याने कथेने पावा पितृलोक. मेरू कन्यावरिती नवपुत्र. जात नाभी नाम. नाभीची भार्या मेरुदेवी. जानतेने पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण. देती वरदान पुत्राचे. वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी. धर्माचरोनी रावण्या. हरी अवतार घेई मेरुदेवीचे उदरी. ऋषभ नामे प्रसिद्ध जो. वज्रांकुश व ध्वजचिन्हे जन्मता असती सर्वमान्य. त्यासम पुरुष नेसेची अन्य. म्हणून वृषभ नाम तया. इंद्रे कोपोनी न करता वृष्टी. स्वसामर्थ्ये करविली तृप्ती सृष्टी. भार्या त्याची नामे जयंती. 100 पुत्र प्रसविली. त्यांतील सर्वात ज्येष्ठ सुत. नाम ज्याचे राजा भरत. त्यांचे देशामंती भारत. ख्यात सर्वत्र जो झाला. कुशावर्तादी बंधू नवकनिष्ठ. त्या दिदले नवदेशाधिपत्य. आणि जे 9 असत महाभागवत. झाले ते कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध. पिपलायन द्रुमिळ अर्विहोत्र. चमत्कर भाजन 9 भ्रात. महाभागवत झाले ते. ऋषभे 100 यज्ञ केले. अंती राज्य ज्येष्ठा दिले. ऋषभराज ब्रह्मावरती आले. करीती उपदेश पुत्रमिषे. ऋषभ म्हणती या जगात काही करता यात. विष्ठेतील कीटके भोग प्राप्त होती यात. नवल कसले मनुष्य देहा ऐसा निधी. प्राप्त होता धरावी बुद्धी. सांडोनिया ज्ञानोपदी. ईश्वर भजावा निष्ठेने. मनुष्य देह लाभोनी मूर्खपणे. केवळ विषय उपभोगार्थ धडपडणे. ही तव अज्ञानाची लक्षणे. तपाचरणे वर्तावे. तप नवे शरीर शोषण. यास्तव धरावे संतचरण. त्यांची सेवा हे द्वार जाण. विमुक्तीचे सोपरे. कैसे ओळखावे संत तेही असे जी सांगत. निरहंकारी सुरहत शांत. साधू समचित्त प्रसन्न जे. त्यांचे प्रेम ईश्वरावर. अनासक्त असती करता संसार. पुत्र मित्र गृहद्वार. चित्त न गुंते त्या ठाई. मनुष्याज्ञानी इंद्रिय सुखार्थ. भोग मिळवण्या पापे करतय तेने. होय तो प्रमत्त. होय आसक्त गृहदारी. स्त्री पुरुष ग्रंथी 2 होतो. ग्रहभूमी पुत्र आप्त. मोह अंता ममता वाढत. संसारपाशी बद्ध करती. तोडावया ही दृढ बंधने. 25 सांगितली साधने. मुक्त होईल जीवतेने. वृषभ म्हणती पुत्रांसी. श्रद्धा हंसरूप गुरुवर्ती. सेवा भक्ती त्यागवृत्ती. ज्ञानेच्छा तप काम्य निवृत्ती. तितिक्षावृत्ती ठेवावी. दुःख व्यापिले सर्व प्राण्यांशी. असे ठसवावे आपल्या मनासी. मदर्थ करावे सत्कर्माशी. श्रवण करावे मत्कथा. धरावी मदभक्त संगती. मदगुण कीर्तनी असावी रती. निवैर असावे समदृष्टी. देह गेह ममता त्यागावी. करावा अध्यात्मशास्त्र अभ्यास. आवडी धरावा एकांतवास. मन प्राणेंद्रिय जयाभास. सत्य ब्रह्मचर्य पाळावे. तत्पर असावे. कर्तव्य मनात दमन करावे. इंद्रियास सर्व ठाई माझा वास. ऐसा ज्ञानी वर्तावे. ऐसा आचरता योगाभ्यास. होय अहंकार ग्रंथीचा नाश. इतर साधके करा उपदेश. जरी मानती रागावू नये. भोगवादी जे का असती. परस्परांचे वैर करते. आपले कल्याण कोण नेनती. दुःख भोगती तेनेची. तो न खरा गुरु स्वजन. ते न खरे दैवत जान. जो न सोडवे मृत्यूपासून. स्वामी न तो माता पिता. मनुष्य गंधर्व किन्नर दैत्य देव इंद्र दाक्षादी ब्रह्मपुत्र. हे एकाहून एक श्रेष्ठ. त्याहून श्रेष्ठ शंकर. त्याहून ब्रह्मा असे श्रेष्ठ. त्याहून मी विष्णू श्रेष्ठ. मजहुनी ते ब्राह्मण श्रेष्ठ. सकळांवरिष्ठ संतजन. ब्रह्म जाणती संतजन. यास्तव संतची खरे ब्राह्मण. उगाच यज्ञोपवीत केले धारण. ते काय ब्राह्मण म्हणावे. वेदरूपे माझे शरीर पुरातन. ब्राह्मणांनी केले ते रक्षण. त्यांच्या ठाई पवित्र सत्वगुण. शम दम सत्य तपस्ती. अनुग्रह सहनशीलता जाण. अनुभव 8वा श्रेष्ठ गुण. ह्या अष्टगुणी युक्त ब्राह्मण. दैवत मानी मी माझे. मी स्वर्गमोक्षाचा अधिपती. मजही काही ते न मानती. तर याचना कैसे करती. ब्राह्मण तेची धन्य जगी. अहर्निश करती माझी भक्ती. सर्वांठाई माझी व्यक्ती. परंतु मज लागी व्यापत्ती. ब्राह्मण खरे धन्य जगी. म्हणून सांगतो सर्वजना माझी कारणे उपासना. मन वाणी दृष्टीने फळ जाणा. मद उपासना सत्य सत्य.
ऐसा भगवान ऋषीपदेश ऋषभदेव उपदेश करोनी स्वयमेव. भरतादेवनी राजवैभव निघून गेला अरण्यासी. भोवनी सर्व संग परित्यक्त वागे जड मूड उन्मत्त. वृत्ती धरिली पिशाचवत मौन व्रत धारण केलेले. नेनोनी त्याची दिव्य शक्ती कोणी थुंकती कुणी मारती. कोणी लंघू शंका करती क्षिती त्यासी काही नसे. अंती धरली अजगर वृत्ती लोळे सोये विष्टामुत्री. भोगीत होता जीवन मृत्यू अगम्य गती सामान्य. विष्टामुत्री जरी लोळत परी दुर्गंधी न लेश मात्र. सुगंध दरवळतय सर्वत्र हेची ओळखण जाणावी. ऐशा आचरता योगस्थिती अष्टमा सिद्धी झाल्या प्राप्ती. मग परंतु न भोगी किंचिती अखंड चित्त ब्रह्मरूपी. श्रोता विचक्षण परीक्षिती म्हणे विनवनी शुका प्रती. झाली ऋषभदेवतेता ब्रह्मस्थिती अष्टमा सिद्धीचे भय कैचे. श्री शुक म्हणती रायाप्रती सत्य आहे तुझी उक्ती. यथार्थ महात्मे जे का असती सिद्धी न दाविती कदापिही. जववरी हा देह आहे तववरी मनी विश्वासने योग्य नव्हे. मोठमोठे भ्रंशिले थे पाये शंकर भ्रमला मनोजयी. म्हणून या मनाचा विश्वास न धरती कधी प्राप्त पुरुष. नेनो कधी करेल नाश मन हे महाविचक्षण. म्हणून हे महाविलक्षण. म्हणून ब्रह्मरूप ऋषभदेव न भोगी सिद्धीचे वैभव. पदी ज्याचा दृढ भाव ते न गणिती सिद्धी ते. ऐसा धन्य वृषभदेव विक्षिप्ताचरण पाहुनी माव. कलित होईल प्रादुर्भाव जैनादिकांशी अवैदिक. ऋषभदेव शर्ता वनव्यात आपुले अवतार करी समाप्त. धन्य ऋषभदेव चरित श्रोत्रिय सावचित्त ऐकावे. नित्यानुभव आत्मलाभ तेने निवृत्त तृष्ण ते ऋषभ. जेने उपदेश केला निर्व्यंग नमस्कार त्या ऋषभासी. त्याचा भरत ज्येष्ठ सूत सुराज्य करुणी झाला ख्यात. त्यासी झाले 5 सूत सुमती आदी नावाचे. यज्ञ नारायण रूप जाणून भरत करी यज्ञ अनेक. निष्काम भावे करी सम्यक हृदय हरी प्रगटला. आपला कार्यभाग संपला राज्य अर्पिले निज सूता. पुत्र फूल हा श्रमी झाला येता. चक्र नदी जेथे वाहतसे. सूर्यरूपी नारायणासी नित्य प्रातकाली उपासी. स्तवन करी सद्भावेशी भगवान सूर्यदेवाचे. रजोगुणात्मक असे प्रकृती तिच्या पहिलीकडे तुझी स्थिती. सर्व कर्म फलद तुझी दीप्ती. त्वत तेज जात ब्रह्मांड. सकळ जीवांचे अंतरी तुझी व्याप्ती. चराचरी चित्त शक्तीच्या सहस्रकारी धारण करशी विश्वाचे. तुची बुद्धीचा प्रेरक प्रज्ञादाता तुची एक. तुझ ध्यातसे सम्यक. जय जयजी नारायण. ऐसा सूर्यापासनेत कालक्रमी राजा भरत. झाला सर्व संग परित्यक्त. कथा पुढील अध्यायी. सूर्याचे जे निज तेज तोची माझा ज्ञान राज. त्याचे कृपेने ज्ञान सहज प्राप्त होय तद्दासा. ज्याचे कृपा उजियल एडे अज्ञान अध्यकार क्षणे उडे. ज्ञानही होनी ठाके बापुडे. ज्ञानातीत स्वये. त्या ज्ञानचिद्ध स्वर्या विनवनी चरणदास करी कर जोडूनी. भागवत कथा वदवानी देह पडो तव पायी. उत्तम अध्याय हा षोडश. ब्रह्माचा प्रापंचिका उपदेश. मनन करावा सावकाश चित्ती धरावा सामान्यी. न कळता करता प्रपंच त्याग. इंद्रियांचे उक्ती विलग. ईश्वरी चित्त ठेवून भोगावे हा उपदेशू. साधके प्रपंची असावे जाण. परी ठेवावे परमार्थी मन. परमार्थ न करता प्रपंच साधन. दांभिकपणा ते सत्य. पाण्यात जरी आहे नौका तिजला काही नसे धोका. नावेत पाणी असता धोका निश्चित आहे बुडण्याचा. प्रपंची परमार्थ साधोनी चित्त लावावे हरिचरणी. षोडशोध्याय कृष्णचरणी अर्पुन स्मरू ज्ञानदेव. इति श्री ज्ञानदेव प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते ब्रह्मप्राचेतसोपदेश ऋषभदेव चरितम नाम प्रथमोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु.